नमस्कार, मी पंजाब टच. शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. राज्यामध्ये काही शेतकऱ्याच्या आणखीन पेरणी नाही झाल्या, त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. या 8 दिवसामध्ये सांगू इच्छितो की म्हणजे 8 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर काही भागामध्ये मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे आतापर्यंत जे भाग वंचित राहिला त्या भागात देखील हे 8 तारखेपर्यंत पाऊस पडून जाईल, म्हणून हे लक्षायचं. मग राज्यात जास्त अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वात जास्त पडणार आहे मुंबई, पुणे, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर शिर्डी, राहता, अकोले, संगमनेर, ओझर गणपती ते पट्टा, म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमेंट एरियामध्ये. तसं ते पाऊस काय होणार आहे इकडे संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, असा करत जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोट, शेगाव, ह्या खामगाव हे पट्टा काय होणार आहे असा पडणार आहे. जालना जिल्हा त्याच्यामध्ये राहील, पण हे देखील सरकारला लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर ह्या 8 दिवसामध्ये त्या भागामध्ये चांगला मुसळधार पडणार आहे. पण उर्वरित राज्यात देखील म्हणजे काही जिल्हे म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हे सगळीकडे मग काय होणार आहे, ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार. काही ठिकाणी जोराचा पडणार, ओढे नाले पडणार, कुठं रिमझिम पडणार, काही ठिकाणी सततधार राहणार, म्हणून हे लक्षायचं. आम्ही देखील पेरणी केल्याच्या नंतर बघा सारखा दररोजच पाऊस आहे आणि आमचं सोयाबीन आता उगून निघलं. आणि पण मुंबईकरांना आणि नाशिक जिल्ह्यातल्या मुंबईकरांच्या, नाशिक जिल्ह्याच्या जनतेला माझं एक आव्हान आहे, हे 8 दिवस जरा सतर्क करा. काय करा, उघडे नाले ज्यांचे घर नाल्याच्या बाजूला, वड्याच्या बाजूला असेल तर तुम्ही जरा काळजी घ्या. पाऊस जर चालू असला, सारखा जर 3 तास पाऊस चालू राहिला तर तुम्ही समजायचं बिलकुल पूर येणार आहे. म्हणून ती परिस्थिती राहता तुम्ही दक्ष राहा, कारण की मुंबईमध्ये खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. मुंबईपेक्षा जास्त नाशिकच्या म्हणजे दिंडोरी आणि इकडे गुजरातचा परिसर, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक, निपाड, ह्या येवला सगळीकडे जवळपास चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर पडणार आहे. ती पाऊस परत काय होईल इकडं अहिल्यानगर करत इकडे कडाष्टी, बीडकर देखील येणार आहे, पाथर्डीकर पडणार आहे. तिकडे जर पडलं तर परत तिकडे एखाद्या दिवस त्या नदीला, पाथर्डीच्या तिकडल्या देखील पूर येऊ शकतो. म्हणून त्या पाथर्डीकडल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं, कारण की कमी वेळेत जास्त पाऊस पडला तर तुम्हाला सांगू इच्छितो पूर येण्याचं लक्षण कसं असतं. तर 1 घंटा जर पाऊस पडला सारखा की समजायचं नदीला थोडाफार पूर येणार आहे. पण पाऊस 2 घंटे पडला तर समजायचं आता धोक्याची पातळी होणार. आणि 3 तास सारखा सलग पाऊस पडला की 100% नदीला पूर येणार. हे गणित सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायचं. म्हणजे 3 तास सारखा पडणं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो 120 मिलीमीटर ते 140 मिलीमीटर पाऊस असतो, म्हणून हे लक्षात यायचं. मुंबईकरांना एक सांगितलं होतं मागच्या अंदाजामध्ये 20 जूनलाच म्हणलं होतं की मुंबईला म्हणजे ते 11 जुलैच्या दरम्यान जवळपास 1100 ते 1200 मिलीमीटर त्या 8 दिवसामध्ये पाऊस होईल, म्हणून मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये ते मुंबईचं ते पाणी पिण्याचं ते धरण आहे ते देखील भरलं, म्हणून मुंबईकरांची ताण भागवणारं ते धरण भरलं. पण त्याच्या व्यतिरिक्त आता इगतपुरी त्या उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे बऱ्याच कॅचमेंट एरियात त्या धरणाला पाणी येणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी.